हॅलो, मी अक्षय. तर नमस्कार मंडळी. आता मी गाडी चालू केलेली आहे आणि मी जाणार कुठे आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला पहिल्यांदा जाऊ आपण मस्तपैकी गाडीची पहिले राईड करू. राईड करता करता आता दादाचा बड्डे आहे. बाबा बाबा. तर दादाच्या बड्डे जायला लागेल. म्हणजे कोण दादा तुम्हाला माहीत नसेल तर आमचा दादा म्हणजे अकॅडमीचा नितेश दादा. नितेश पोलीस त्याला बोलतात. त्या नावाने खूप मोठा प्रसिद्ध नाव आहे तो. तर चला आता थांबलो ताईच्या इथं जरा थांबलो आणि बाबा पोरं येतात तर अजून टाईम लावला आहे. कधी येतील ना कधी नाही. शेवटी आम्ही गाडी स्टार्ट केली ना आलो दादाच्या घरी. फुल एन्जॉयमेंट करायचे आहे कारण की दादाचा बड्डे आहे त्यामुळे. तर ही बघा बाबा केस वरपाला दादाच्या घरा काय रे देवा. बाबा इथं पाळण्यात बसलो आम्ही. फुल मजा केली. ये खाली बसलं आणि नंतर मग मी पण गेलो बाबा मनावर बसायचा. पाळण्यात बसलो म्हणजे विमानासारखा वाटला आणि इकडनं आला संदेश. संदेश कसा आहे भावा, हाय बाय केला संदेशला. आणि नंतर मग तिथून आला ऋतिक काय बोलतं होमगार्ड. आणि नंतर मग आम्ही जरा इथला जो नजारा बघितला वरतून जो नजारा दिसत होता ना खूप भारी वाटत होता. मस्त वाटला नजारा बघून नंतर मग आम्ही जरा नंतर मला भेटला तिथं अरुणला हाय बाय केला आणि नंतर मग तिथून आला आपला ऋषी काय करतो बाबा भावा नाद नाही का तुझा. चला तर आता इथं यांची मीटिंग भरली बाबा ही सभा जामच मोठी भरलेली आहे. तर नंतर इथं बाबा बसला विष्णू अवतार तो म्हणजे कोण आलोक. आणि नंतर मग खालती आलो आणि बड्डेची तयारी बघितली आणि डेकोरेशन केलेलं आहे. तर गाईज बघा डेकोरेशन बनवणारे मेन अधिकारी मी नाही तर माझी सर्व टीम आहे. त्यामध्ये 2 मुलं आणि 2 मुले आहेत. खरंच खूप मेहनत लागली आणि आज हा साम्राज्य उभा केला आहे. म्हणजे थोडा नाही मी सकाळी 4 वाजता येऊन फेरी जाऊन गेलो इथलं बघितलं जागा कशी आहे. तर मला झाड मिळाला तेव्हा केला. हा बघा आपला केक पण आहे. तर पहिल्यांदा महिला मंडळाचा फोटो काढायचा होता. तर फोटोग्राफर कोण मीच. हॅलो अक्षय. नंतर बघा सगळे पुरुष मंडळी आली आमची आणि नंतर मग त्यांचा पण फोटो काढायचा होता. मग त्यांचा पण फोटो काढला. मध्ये दादा बसलेला आणि नंतर मग ग्रुप फोटो काढला. महिला मंडळ आणि पुरुष मंडळ सगळ्यांचा फोटो काढला. आता वेळ आलेली आहे ती म्हणजे आरती ओवाळायची. तर ताईनी दादाला आरती ओवाळली आणि मग सेलिब्रेशन करायचं होतं. तर बघा सेलिब्रेशन अरे काय जतीन पहिले दादाला केक भरव नंतर तू खा. नंतर मग सगळ्यांनी मिळून एक फ्लेम दिलेली आहे. तर ती दादाला फ्लेम दिली. ती दादाला फ्लेम खूप आवडलेली आहे कारण की दादा पण स्वतः पण बोलत होता की मला खूप मस्त वाटलं आणि लय भारी वाटलं कारण की ही अशी फ्लेम दिलेली आहे ना पोरांनी सगळ्यांनी की दादाच्या हृदयाला म्हणजे टच झालं असं वाटलेलं आहे दादाला. बघ किती भारी फ्लेम आहे. आणि चला ब्लॉगला आता एंड करते. बाय बाय.